मित्रांनो नमस्कार. कालची हिंगोलीतली उद्धवजींची सभा पाहिली का? सत्ता गेली की नेता कसा तडफडतो सत्य वाचून, हे उद्धव ठाकरेंकडे पाहून समजतं नाही का? मी आणि माझं कुटुंब, अर्थात माझे कुटुंब माझी जबाबदारी, हे घोषवाक्य प्रत्यक्षात जगणाऱ्या नेत्याकडून आपण दुसरी अपेक्षा तरी काय करणार नाही का? महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी माणूस जाणतो की 1966 साली शिवसेनेचा जन्मच मुळी मराठी माणसाच्या न्यायी हक्कांसाठी झाला. परप्रांतीयांकडून नाडल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं हित जपणारी कोणतीही संघटना नव्हती त्यावेळेला. म्हणूनच प्रबोधनकार ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना या नावानं संघटना स्थापन करण्याचा आदेश दिला. माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या हितासाठी ही संघटना स्थापन तर केली, पण ही संघटना म्हणजे नुसती संघटना नव्हती. 80% समाजकारण करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीनुसारच आधी ही संघटना चालवली आणि मग 20% राजकारण करणारा एक राजकीय पक्ष काढला. 66 सालीच काढला, पण ही संघटना या पद्धतीने 80 आणि 20 मध्ये विभागलेली होती. मराठी मतांचं राजकारण करत असताना एक वेळ अशी आली की त्यावेळेस काळाची गरज म्हणून मराठी माणसाच्या मनात मंद होत चाललेली प्रखर हिंदुत्वाची ज्योत पेटवली बाळासाहेबांनी. मान्य बाळासाहेबांनीच छत्रपतींच्या शिकवणुकीनुसार मराठी माणसाला बळ दिलं. 1992-1993 सालच्या दंगली जर आठवल्या तुम्हाला, तर मुंबईतल्या मराठी माणसाला वाचवण्यासाठी शिवसेना प्रमुखांनीच पुढाकार घेतलेला होता. त्यांनीच हाक दिली होती आणि मग गल्लीबोळातल्या शिवसैनिकांनी जीवाची बाजी लावली आणि या मुंबईतला मराठी माणूस शिल्लक राहिला, वाचला. पण बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची ओळखच खुंटीवर टांगण्याचं काम केलं. आज ते एकनाथ शिंदेंना किंवा अलीकडे अजितदादा पवारांच्या ज्या गटातल्या लोकांना बोलतात की हे लोक सत्तेसाठी भाजपाच्या मांडीवर जाऊन बसलेत. पण जरासं मागे या आणि पहा, सत्तेच्या लालसेपोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा द्वेष करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर कोण बसलं होतं? उद्धव ठाकरेच ना. हे असं याच्यावर बसणं त्याच्यावर बसणं, मांडीवर बसणं हे सत्तेसाठी नव्हतं का? की थंडी वाजत होती म्हणून उभेसाठी बसले जाऊन? अहो, ज्या शरद पवारांना बाळासाहेब जाहीर सभेत ममद्या म्हणायचे, मैद्याचं पोतं म्हणायचं, त्यात शरद पवारांच्या चरणी निष्ठा वाहून आपला स्वाभिमान गहाण टाकणं हे सत्तेसाठीच नव्हतं का हो? एका मोठ्या पक्षाचा प्रमुख असूनही केवळ खुर्चीसाठी आणि स्वतःच्या कुटुंब कल्याणासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादालाही तिलांजली दिली, नव हिंदुत्ववादाची कास धरली. शेंडी जानवेचं म्हणत बाळासाहेबांचं प्रखर हिंदुत्व त्यागलं, खुंटीवर टांगलं आणि सेक्युलर हिंदुत्व स्वीकारलं, नवं हिंदुत्व. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर तर मुंबईतल्या मराठी माणसाला त्याच्या कल्याणासाठी झगडणारा एक कैवारी सापडला असं वाटू लागलं. त्यांनी पुढाकार घेतला शिंदेंनी. गेल्या 10 वर्षात मराठी माणसाचं उद्धव ठाकरेंनी केलेलं नुकसान भरून काढण्याचा चंगच त्यांनी बांधला. मग तो गिरणी कामगारांच्या घरांचा विषय असो, मुंबईतल्या रस्त्यांचा विषय असो, मुंबईच्या सुशोभीकरणाचा विषय असो, मराठी माणसाला नोकऱ्या देण्याचा असो, म्हाडाच्या हजारो घरांचा किंवा मराठी नाट्य किंवा सिनेसृष्टीतल्या कलावंतांना घर देण्याचा असो, असे जनतेचे विषय हाताळून एकनाथ शिंदेंनी नाही म्हणायला शिवसेनेला पूर्वीचा चेहरा मिळवून दिलाय. ज्यांना बालासाहेबवाले गेले आणि आवाज कोणाचाही डरकाळी पुन्हा आसमंतात घुमू लागले. होळी, दहीहंडी, गणेशोत्सव अशा उत्सवांसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे आपला कोण आणि परका कोण याचा फरक जनतेलाही व्यवस्थित समजलाय. म्हणूनच मराठी माणूस शिंदेंच्या पाठीशी उभा राहतोय. मराठी माणूस शिंदेंच्या सोबत असल्याचं दिसताच उद्धव ठाकरेंनी लगेच रंग बदलून मतांसाठी मुस्लिमांचं तुष्टीकरण सुरू केलंय. आणि हे करताना बाळासाहेबांच्या विचारांना केराची टोपली दाखवली जाते, हे सुद्धा त्यांना समजत नाही. सत्तेसाठी कितीही लाचारी. एकीकडे बाप चोरला असा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंनीच आपल्याच बापाच्या विचारांना तिलांजली देण्याचं पाप केलं. हे चालतं? तुष्टीकरणाचं राजकारण करताना हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेल्या त्या पवित्र गोमूत्रावर टीका केली यांनी. असं का? काय असेल त्याचं कारण? गोहत्या बंदीमुळे एका विशिष्ट समुदायाचं नुकसान होतं, हे तर मूळ दुखणं नाही आहे ना. त्या सत्यपाल मलिकच्या विधानांचा दाखला देत सतत पुलवामा हल्ला भाजपानं मतांसाठी घडवून आणला अशी बेछूट बडबड करून मुस्लिम मतं खेचण्याचा प्रयत्न आता उद्धवजी करतात. त्यामुळेच त्यांना आता तुलनेसाठी पाकिस्तानची आठवण होते. पाकिस्तान जवळचा वाटू लागले. पाकिस्तानलाही खरी शिवसेना कोणती आहे समजलं आहे असं विधान करून आपल्या अक्कलशून्यतेचा पुरावाच त्यांनी मागे दिला. तर अमरावतीच्या उमेश कोल्हेच्या खुनाला चोरीच्या उद्देशानं हल्ला असा रंग द्या हे तिथल्या तपास अधिकाऱ्यांना सांगणारे हे महाभाग.
हे सगळं कशासाठी चाललंय तर मुस्लिमांची मतं आपल्याकडे खेचून घेण्यासाठी. मांजर कितीही डोळे मिटून दूध पित असलं तरी लोकांना दिसतंय की उद्धवजी हे कशासाठी करत होते आणि किंवा करतायत हे जनतेला समजत नाही आहे का. आता कालच्या त्या हिंगोलीच्या सभेत ज्या योजनेची खिल्ली हे उद्धव ठाकरे उडवत होते ती योजना शासन आपल्या दारी ही योजना धडाक्यात राबवली जात असताना त्यात कोणताही भेद केला जात नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना त्याचा लाभ मिळतो. तिथं कोणतंही कसल्याही प्रकारचं राजकारण होतंय का हे कार्यक्रमाचा लाभ ज्यांना मिळाला आहे ना त्या लाभार्थ्यांना विचारा. पण राजकारणासाठी एका विशिष्ट समुदायाचा वापर करण्याची काँग्रेसची संस्कृती उद्धव ठाकरेंनी स्वीकारणं महाराष्ट्रासाठी घातकच आहे. आणि ते करतायत. लायकी नसलेल्या आपल्या लेकाच्या राजकीय भवितव्याची चिंता असल्यामुळेच उद्धवजी सुद्धा घराणेशाही जपण्यासाठी जी काही स्थापन केली गेली आहे आघाडी, तो जो विरोधकांचा कळप आहे I.N.D. त्या कळपात सामील झाल्याचं सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात नको त्या बंपक कंपन्या सर्वे करून या आघाडीचं तुष्टीकरण करतायत म्हणे हेच जिंकून येणार आहे. या सर्वेमधल्या जागा नेहमीच मोदींच्या करिश्म्याला आव्हान देणाऱ्या असतात. किमान निवडणुका होईपर्यंत तरी हे असं चित्र दिसतं, पण निकालानंतर ते बदललेलं असतं, मोदी जिंकलेले असतात. मग त्याला आपले सो कॉल्ड राजकीय विश्लेषक अंडरकरंट होते असं काहीतरी बोलतात. उद्धव ठाकरेंचं तुष्टीकरणाचं राजकारण, बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी मराठी माणूस उघड्या डोळ्यांनी बघतोय. सहानुभूतीच्या लाटेचा बागुलबुवा उभा करत मीडियात परसेप्शन क्रिएट करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे ना त्याला लवकरच सुरुंग लागेल. एवढंच नव्हे तर मराठी माणसाची मतपेटीतून येणारी प्रतिक्रिया ही उद्धव ठाकरेंचं जे काय राजकारण आहे ना ते राजकारण भकास करेल हे मात्र निश्चित आहे. असो, आपण यावर नजर ठेवून आहोतच. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिझाईन. धन्यवाद. नमस्कार.